नमस्कार। गोवा या ठिकाणी 24 जून ते 30 जून या कालावधीमध्ये वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या अधिवेशनामध्ये अनेक विषय चर्चिले जाणार आहेत। 2 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक निर्णय घेतला की जे विश्वविख्यात नालंदा विश्वविद्यालय होतं त्या विश्वविद्यालयाला मोगलांच्या कालावधीत जे नष्ट केलं गेलं त्या विश्वविद्यालयाची पुनरुभारणी करणं याचं एक पाऊल उचललं गेले आणि हे पाऊल अतिशय स्वागतार्ह आहे। भारताला विश्वगुरू बनवल्याशिवाय राहणार नाही। योगी सरकार आहे त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराचा इतिहास येणाऱ्या पिढीला कळावा यासाठी अभ्यासक्रमामध्ये तो घेतलेला आहे। त्याच प्रकारे गोवा राज्यामध्ये सुद्धा जी पोर्तुगीजांच्या काळात मंदिरं उद्ध्वस्त केली गेली, गोमंतकीयांवरती जे अत्याचार झाले, धर्मांतरण करताना अनेक प्रकारचे क्रूर अत्याचार झाले, या सगळ्यांचा इतिहास सत्य इतिहास येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे। कारण आमच्या गोव्यातल्या या येणाऱ्या सध्याच्या पिढीला आमचे क्रांतिकारक गोव्यातल्या स्वातंत्र्य नेमका कशासाठी झाला हेच या ठिकाणी लक्षात येत नाहीये। त्यामुळे गोव्याच्या अभ्यासक्रमामध्ये सत्य इतिहास, गोव्याच्या मंदिरांचा इतिहास, त्याचबरोबर गोव्यामध्ये जे इन्क्विजिशन झालं त्या संदर्भातला इतिहास अभ्यासक्रमात घ्यावा ही मागणी या अधिवेशनामध्ये केली जाणार आहे। या अधिवेशनाला संपूर्ण भारतभरातले 26 राज्यातले 1000हून अधिक संघटनांचे 2000 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। हिंदुत्वनिष्ठ असतील, वकील असतील, उद्योजक असतील, मंदिर विश्वस्त असतील, असे अनेक जण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनामध्ये सुरुवातीचे 3 दिवस हे हिंदू राष्ट्र अधिवेशन असेल, त्यानंतर वैचारिक अधिवेशन असणार आहे, मंदिर संस्कृती रक्षा अभियानासंदर्भातलं 1 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी असणार आहे, नंतर ॲडव्होकेटचं अधिवेशन असणार आहे। अशा प्रकारचं हे अधिवेशन, या अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वंशज रणजिजी सावरकर, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर आणि अन्य जे मान्यवर संत त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। मी आपल्या सर्वांना आवाहन करतो, हिंदू जागृती या पेजवरून हे अधिवेशन लाईव्ह असणार आहे, ते देखील आपण पाहावं असं आवाहन मी आपल्या सर्वांना करतो। नमस्कार। 24 जून ते 30 जून या कालावधीने जे अधिवेशन जातले या अधिवेशनात गोयसून जवळजवळ 70 पेक्षा अधिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी जावपाच्या हातून प्रमुख म्हटल्यार गोयचे नामांकित विविध संघटना, त्याचबरोबर गोव्याचे संत सद्गुरू ब्रह्मेशानंद महाराज यांना सुद्धा ह्या अधिवेशनाचे निमंत्रण दिले असा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोयचे संचालक राजेंद्र भोबेजी तसेच अन्य सगळे संघटना ही सगळे मोठ्या संख्येने सहभागी जातले। त्याचबरोबर मंदिरांचे प्रतिनिधी सुद्धा ह्या अधिवेशनात सहभागी जावपाचे असा, ॲडव्होकेट सहभागी जावपाचे असा। गोव्यातले वेगवेगळे विषय जे असा हे या अधिवेशनात चर्चिले जातले आणि हे आमकां सगळ्यांका ही अभिमानाची गजाल असा की गोंयान अशा प्रकारचे वैश्विक स्तराचे अधिवेशन आज गोंयाने संपन्न जाता, ही आमकां सगळ्यांका अभिमानाची गजाल असा आणि आमकां कार्याक एक उभारी या माध्यमातून आमकां मेळटली अशें आमकां या माध्यमातून दिसता। नमस्कार।